2 दिवसाच्या अखंड पावसाच्या नंतर आज उघाडी दिली पावसाने म्हणून औषधाचं बकेट वगैरे घेऊन मी निघालो आपल्या शेताकडे. 2-3 दिवस झाला सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आपला वांगा, टमाटा, मिरची कुठं-कुठं उबळून चालले आणि आपल्या वांग्यावर थोडीफार अळी पडली त्याच्यासाठी औषध मारायचं होतं मला. आज तर वावरात काय पाण्याचं टेन्शन नव्हतं. पावसाच्याच पाण्याने एक ढबर भरलं होतं. लगेच सगळे औषधं वगैरे पिचकारीत टाकून पिचकारी घेतली भरून आणि लागलो कामाला. 20 मिनिटांमध्ये वांग्याचं तेवढं औषध मारून संपवलेलं. आता राहिलं होतं टमाट्याला औषध मारायचं. टमाट्याला औषध मारण्याच्या पहिले टमाट्याला लागले होते तेवढे टमाटे सगळे तोडून घेतले. औषध मारू लागलो म्हणून सगळे टमाटे तोडून घेतले. बाजार तर आज कुठला पण नव्हता. जेवढे राहतील तेवढे घरी खाईल, बाकीचे क्वार्टर विकाईल. सगळे टमाटे वगैरे तोडून आता राहिलेल्या टमाट्याला औषध वगैरे मारून घेतलं. एक 10-15 मिनिटात टमाट्याचं ते औषध मारणं झालं होतं. नंतर मग आपले हत्यार वगैरे घेऊन निघालो होतो आपल्या चिचेच्या झाडाकडे, कारण चिचेच्या झाडावर वानर आले होते. चिचेच्या झाडापाशी आलो तर सगळे वानर फांद्याच्या आडवं लपू लागले. मग तेवढ्या वेळात आपले पप्पा पण आले. मला तर काय एकट्याला वानर उतरना गेलते. शेवटी एकच पर्याय उरला होता की झाडावर जायचा. मग काय जरा बी वेळ न करता आपल्या चिचेच्या झाडावर चढलो. झाडावर चढल्या चढल्याचे वानर उड्या मारायला शेवटी एकदाच एक अर्ध्या तासाच्या अखंड मेहनतीनंतर सगळे वानर फॅक्टरीमध्ये आणले. मी पप्पाला टमाट्याचं बकेट वगैरे घेऊन पुढे चला म्हणलो. मी थोड्या वेळ बसून येतो म्हणलो. मी पण थोड्या वेळाला वानर नव्हते म्हणून औषध वगैरे सगळं घरी घेऊन जाऊ लागलो, कारण बारीक बारीक पाऊस चालू होता म्हणून औषध घरीच नेऊन ठेवा म्हणलो. घरी येऊन बसलोच होतो की तेवढ्यात आपल्या मामाचा फोन आला की पीक पाणी करायचं वावरात ये म्हणून. वावरात आल्या पाऊस सुरू झाला. 2 दिवस झाला पावसानं हद्दच केली बा. एकदा यायला एकदा उघडायला. आपलं तेवढं पीक पाणी आधीच केलं होतं मी. मामाचं तेवढं राहिलं होतं, साईड चालना गेली म्हणून. मामाचं पीक पाणी करून मामाच्या खालच्या वावरात आपल्या मामाचं मुगाचं वावर तर आधीच बुडालं होतं, पण आता सोयाबीनच्या वावरात पण अर्ध पाणी आलंय. मामाच्या वावरातून घरी आलो. घरी आल्या आपली स्प्लेंडर घेऊन निघालो परत आपल्या शेताकडे. 12 वाजता जेव्हा मी घरी गेलो होतो तेव्हा आपली आई आली होती निंदायसाठी. आपल्या आईनं पाणी असून सुद्धा 2-3 बेड निंदून काढली होती. 2-3 पेंड्या चारा पण घेऊन ठेवली होती आईनं. ते चारा वगैरे घेऊन आपल्या गाडीवर आणून बांधून घेतलो. मला लवकरच घरी जायचं होतं. घरी थोडंफार काम होतं म्हणून मी लगेच निघालो गाडी घेऊन घरी. तर पब्लिक आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.